नर्मदे हर लोहारा गाव इथे आपण थांबलेलो होतो। हा आश्रम असा मैयाचा किनारा लाभलेला इथं। सुंदर असं मैयाचा किनारा आहे। सकाळचे वाजलेले आहे 7। लोहारा गाव। आता इथून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहे। आजचा दिवस आहे 9वा। नर्मदे हर लोहारा गावपासून पुढे निघाल्यानंतर थोडंसं या बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादासाठी बोलवलं आहे। अत्यंत मनोभावाने आमची त्यांनी इथं सेवा केलेली आहे। त्यांचे परिवार सुद्धा आहे उपस्थित बघा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। चाय प्रसादीनंतर लोहारा गावापासून थोडंसं एक नदी लागलेली आहे, ती आम्हाला नावेतून ओलांडायची आहे। लोहारा गाव इथे नदी लागलेली आहे, ती ओलांडायची आहे छोटीशी। अकाल मौत वो मरे जो काम करे चांडाल का, मौत उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का। जय महाकाल। नर्मदे हर। असा शेतातून रस्ता आहे, असं पाय पाय वाटचाल करत आलेलो आहे मी। नर्मदे हर। शेतात काम करताना मजूर, काही परिक्रमावासी सोबत दिसत आहे। नर्मदे हर नर्मदे हर। बघा असा शेतात आराम चालू आहे आमचा। पायवाट मार्गावर नर्मदे हर। लोहारापासून निघाल्यानंतर मोहीपुरा लागलेला आहे। मोहीपुराचं महादेव मंदिरमध्ये आम्हाला भोजन प्रसादासाठी थांबवण्यात आलेलं आहे। नर्मदे हर। महादेवजीचं मंदिर आहे, सुंदर असं भव्य मंदिर आहे। अगदी गावाच्या मधोमध वसलेलं हे मंदिर आहे। नर्मदे हर। भोजनादी प्रसाद घेऊन आपण थोडंसं विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघूया। भेटूया पुढे। नर्मदे हर नर्मदे हर। मार्ग बघा कसे आहेत, पूर्ण गावातून जातोय आपण। नर्मदे हर। ओ माऊली, एक मैयाने आम्हाला चहा प्रसादीसाठी थांबवलंय। इथं बघा नर्मदे हर। त्या मार्गातून आम्ही आलेलो आहे। आता आम्हाला 2-3 परिक्रमावासी भेटलेले आहेत। नर्मदे हर नर्मदे हर मैया। नर्मदे हर मैया। नर्मदे हर मित्रांनो, आज है 9वां दिन। लोहारा गांव से निकलने के बाद बीच में मोहपुरा गांव में हमें एक ब्रजेश्वर महादेव मंदिर मिला था। वहाँ पे हमने दोपहर की भोजन प्रसादी की है। ये रास्ते से हमने आए खेत मार्ग से आने के बाद एक बाबा जी ने हमें यहाँ आज रात्रि का विश्राम के लिए रुकाया है। नर्मदा हर उनका घर है और स्पेशल परिक्रमा वासियों के लिए यह कुटिया उन्होंने बनाई है। बड़दा गांव है, बड़दा। बहुत सुंदर व्यवस्था है। 10-15 मूर्तियों के लिए व्यवस्था हो जाएंगी। यहाँ पर भोजन प्रसादी वगैरह करके स्नान करके पूजा अर्चा करेंगे और आज का मुक्काम यहीं रहेगा। नर्मदे हर।